दर्शकों, जय भीम नमो बुद्धा। आप लोग देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी चैनल का सीधा प्रसारण ये संभाजी नगर से। और यहाँ पे संभाजी नगर का यह है डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर मराठवाड़ा विद्यापीठ का गेट। और इसी विद्यापीठ गेट के सामने आज हमारे साथ अम्बेडकरी मूवमेंट को यहाँ पे नई गति और दिशा देने वाले जो प्रबोधनकार होते, बाबा साहब ने कहा था कि हमारे लीडरों का यहाँ पे 10 भाषण हो सकते, लेकिन एक कवि गायक का अगर एक गाना होता है तो वो प्रबोधन कर सकता है। और इसके मामले में लेकर आज हमारे साथ महाराष्ट्र के मशहूर गायक यहाँ पे दत्ताजी शिंदे हमारे साथ मौजूद है इस विद्यापीठ गेट पर। जानेंगे उनसे किस प्रकार आज का ये माहौल और इस प्रबोधन मूवमेंट के लिए वो क्या कहते हैं। दादा जय भीम नमो बुद्धा। जय भीम। लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। थँक्यू। काय सांगाल आता हा जो माहोल तुम्हाला वाटतोय, कसं वाटते तुम्हाला याच तर वयाच्या 20 वर्षापासून जी या समाजामध्ये या माहोलमध्ये मी आहे जी आणि माझे गीतं घराघरामध्ये आहेत। बाबासाहेब आंबेडकरांच्याच गीताने मी मोठा झालो आहे। आणि दुसरी गोष्ट की 16 वर्ष ज्यावेळेस संघर्ष नामांतराचा चालू होता जी त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी खेडोपाड्यात मी नामांतराच्या काळामध्ये फिरलेलो आहे। जी 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 हो। आणि बाबासाहेब आंबेडकरांचं विद्यापीठ नामांतर जी याच्यामध्ये माझे बांधव, माझ्या महिला एवढ्या शहीद झाल्या। जी आणि मी जी प्रत्येक वर्षी माझा प्रोग्राम जरी या ठिकाणी नसेल जी. तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या शहीद बाळांना सलामी देण्यासाठी जी दरवर्षी मी या ठिकाणी येत असतो। आणि दुसरी गोष्ट की बाबासाहेब आंबेडकरांनी जे मोठा सिम्बॉल दिलेला आहे आम्हाला जी, जी. कलावंतांना जी की माझ्या 10 भाषणापेक्षा माझ्या गायकाचं, माझ्या शाहिराचं एक गाणं जी बिल्कुल माझ्या समाजाला काहीतरी प्रबोधन करून जाईल नक्की असं बाबासाहेब आंबेडकरांनी मोठा सिम्बॉल दिलेला आहे। जी आणि त्या सिम्बॉलवर माझी अख्खी जिंदगी सुखी आहे, आनंदित आहे। क्या बात आहे। जीवात जीव आहे तोपर्यंत फक्त समाज प्रबोधन, समाजकार्य एवढंच मी करेन। जय भीम। दादा थोडासा दुसरा प्रश्न असा आहे की आपल्या गीतांच्या माध्यमातून, आपल्या शब्दांच्या माध्यमातून या समाजाला प्रबोधित करण्याचं काम केलं। कारण हा जवळजवळ 17 वर्षाचा हा इतिहास आहे, 17 वर्षाचा हा लढा आहे। कारण 1976 पासून खरं तर या ठिकाणी 1994 पर्यंत हा लढा या ठिकाणी खूप मोठा पेलला गेला। आणि त्या अनुषंगानं 17 वर्षामध्ये अनेक उलथापालथ या ठिकाणी झाली, अनेक लोकांनी जीवाचं रान केलं, अनेक लोक शहीद झालेत। परंतु शब्दाच्या माध्यमातून आपण या विद्यापीठाच्या या संपूर्ण लढ्याला कशा पद्धतीनं शब्दबद्ध कराल आपल्या गाण्यातनं? त्या काळी गाणं होतं माझं जी. नामांतर मिळण्याच्या अगोदर। जी रणमैदानी आलेच पाहिजे, वा वा नामांतर हे झालेच पाहिजे। आडवा जर का येईल कोणी मुडदा पाडायचा, वा 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 त्याचा मुडदाच पाडायचा। आज एक एक वैरी हा आता स्मशानी गाडायचा। हे त्या काळी खूप माझं गाणं गाजलेलं आहे। जी जी हो। तर आपण पाहू शकता की अशा शब्दानं, अशा गाण्यानं लोकांना पेरण्याचं काम, लोकांना प्रेरणा देण्याचं काम, लोकांना या नामांतराच्या लढ्यामध्ये सहभागी करून घेण्याचं काम कवी गायक दत्ताजी शिंदे यांनी केलेलं आहे। आणि या महाराष्ट्राला नव्हे तर खरं तर या तमाम बहुजन समाजाला गीताच्या आणि शब्दाच्या माध्यमातून खूप मोठी देणगी या एका लोककलावंताची आहे। कारण या लोककलावंताच्या पूर्ण शब्दाच्या साधनेवरती खरं तर समाजाला प्रबोधित करण्याचं काम दत्ताजी शिंदे यांनी केलेलं आहे। आणि महाराष्ट्राचं खूप मोठं नाव आहे, ज्यांच्या त्या काळामध्ये अनेक सीडीज, अनेक या ठिकाणी कॅसेट्स आणि खरं तर आकाशवाणी आणि दूरदर्शनसारख्या या सगळ्या माध्यमावरती ज्यांचं नाव या ठिकाणी गाजतंय। आणि आज ते व्यक्तिमत्व या 14 जानेवारीच्या नामविस्तार वर्धापन दिनाच्या या प्रसंगी या संभाजीनगरामध्ये या विद्यापीठ गेट समोर, ज्या विद्यापीठ गेटला आणि ज्या विद्यापीठाला विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे संघर्षातनं नाव या ठिकाणी प्रशासकीय लेवलला प्रदान केलं गेलं, त्या नावाचा विस्तार या ठिकाणी झाला गेला। आणि अशा पद्धतीनं आपण दत्ताजी शिंदे यांच्यासोबत जुळत आहे। दादा थोडंसं अजून समाजाला आजची जी दयनीय दशा आहे संविधानाच्या संदर्भात अनेक या ठिकाणी वातावरण खराब होते आहे आणि सोबतच हा समाज भरकटलेला आहे। आमचा कोणी एक नेता राहिलेला नाही आहे। आमच्या ज्या एवढ्या बाबासाहेबांनी दिलेल्या संस्था आहेत त्या संस्था समाजाला आजही समजण्याच्या मानसिकतेमध्ये नाही आहे। तरी एकंदरीत समाजाला तुमचे काय या ठिकाणी गीताच्या माध्यमातून, शब्दाच्या माध्यमातून काय संदेश असेल? नामांतर आता आमच्या समाजाचा अस्मितेचा फक्त एक प्रश्न उरलेला आहे जी आणि ते म्हणजे संविधान जी बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान जी जातीवादी, मनुवादी जी आतापर्यंत कमीत कमी 40% संविधानाचे कलम बदलीत आलेला आहे। जी 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 परंतु माझ्या समाजाला, माझ्या नेत्यांना काही जाग येत नाही आहे। जी जी कारण सगळे नेते बाबासाहेब आंबेडकर गेल्याच्या नंतर मी तर स्वतः दत्ता शिंदेनं मानलं होतं जी
की हे सगळे नेते आहेत हे आमच्या समाजाचे बाबासाहेब आंबेडकर आहेत. नक्की. परंतु प्रत्येकजण जी. वेगळा वेगळा झाला, आपले आपले दुकानं वेगळे वेगळे केले, वेगळे वेगळे पक्ष केले. जी. बाबासाहेब आंबेडकरांचं सर्व बाबासाहेबांनी जो रिपब्लिकन पक्षची स्थापना केली, काय लोक बोलतात तो खुल्या पत्रावर होता, काय बोलतं परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी दगडावरची रेघ जरी मारलेली असेल तर हे आम्हाला मान्य गरजेचं आहे. परंतु या नेत्यांच्या डोक्यातून जोपर्यंत एक होत नाही सगळे नक्की. तोपर्यंत संविधानाला धोका आहे नक्की. हे मी स्पष्ट सांगतोय. जी 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 आपल्या गीताच्या माध्यमातून आणि शब्दाच्या माध्यमातून आम्ही आपल्याला ऐकू इच्छितो. नाते खऱ्यांशी जोडिते संविधान भीमाचे, बहुत अच्छी, क्या बात. नाते खऱ्यांशी जोडिते संविधान भीमाचे, नाते खऱ्यांशी जोडिते संविधान भीमाचे, लबाडांचे तोंड फोडिते बहुत अच्छे. संविधान भीमाचे. संविधान आहे, भारत जिवंत आहे बहुत अच्छे. आणि आपला समाज जिवंत आहे. जी. हे नेत्यांनी सुद्धा जागृत होणं गरजेचं जी, आहे. जी. जय भीम. खरं तर आपण पाहताय दत्ताजी शिंदे एक महाराष्ट्राचं खूप मोठं नाव आहे आणि या ठिकाणी या नामविस्तार वर्धापन दिनाच्या निमित्तानं ते आपल्यासोबत जुळले, आपल्यासोबत व्यक्त झालेत. खरं तर ही प्रत्येक कलावंताची एक धग आहे. प्रत्येकाला वाटतं की हा समाज एकरूप झाला पाहिजे, एकत्र आला पाहिजे, समाजाची खूप मोठी ताकद या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे. एक नेता आमचा या ठिकाणी पुढाकार घेणारा असावा, कारण हा समाज खरं तर स्थानिक लेवलला एकच आहे, परंतु या विविध नेत्याच्या दुकानदारीमुळे आमची सर्व दिशाहीन झालेली भावंड पुन्हा एकदा या विद्यापीठाच्या गेटवरती एक झालेली आहे. आणि आपण अशा पद्धतीनं या आजच्या प्रसंगी अनेक लोकांना, अनेक समाजाच्या बांधवांना एकत्र येण्यासाठी या लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनलच्या या लाईव्ह आणि थेट प्रक्षेपणाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जोडण्याचा प्रयत्न करूया. सोबतच दादाची एक महिला ताई आहे, त्यांना काय वाटतं? ताई, जय भीम नमो बुद्धाय. जय भीम नमो काय नाव तुमचं? अनिता गायकवाड. हां? अनिता गायकवाड. अच्छा, अनिता ताई, काय सांगाल तुम्ही आणि कशा पद्धतीचं तुम्ही मांडणी करा आजच्या या प्रसंगानं? मी मांडणी असेच करीन की बाबासाहेबांचे जिथे जिथे क्रांतिकारी कार्य आहेत जी त्या ठिकाणाला प्रत्येक कलावंतानीच नव्हे तर पूर्ण समाजाने जी आजची काळाची गरज आहे की आवश्यक भेट द्यावी. जी 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 इतर समाजाची आपण तुलना न करता, इतर समाजाचा विचार न करता आपण सर्वांनी जी निळ्या झेंड्याखाली एक येणं आज गरजेचं आहे. नक्की नक्की. गाण्याच्या माध्यमातून कसं मांडाल? गाण्याच्या माध्यमातून मांडायचं झालं तर मी एक छोटीशी गायिका आहे. जी 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 एवढे काय मला हे ज्ञान नाही, पण तरी पण मी मांडण्याचा प्रयत्न करते. अंदाज या मनाचा कोणाला कळाला, पाहण्यास मुकडा नाही रे मिळाला, माझा गौतम जळाला, माझा गौतम जळाला. अशा ह्या थोर पुरुषांचे आपण प्रत्येक जणांनी आदर्श घ्याल एवढीच अपेक्षा करते. जय भीम. दर्शकांनो, आपण पाहताय की या नामविस्तारासाठी, या लढ्यासाठी 17 वर्ष या समाजानं संघर्ष केलेला आहे. गौतम या ठिकाणी वाघमारेसारखे, पोचीराम कांबळेसारखे आणि अस्मिता बनसोडेसारखे अनेक लोक या ठिकाणी शहीद झाले. 50हून जास्त लोक या ठिकाणी झालेले आहेत आणि म्हणून या अनुषंगानं आपण काही लोकांना बोलतं करण्याचा प्रयत्न करतो. काही लोक या ठिकाणी आपल्यासोबत जुळण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आपण पाहतो की या विद्यापीठाला साक्षी मानून अनेक लोक या ठिकाणी सेल्फी काढण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. परंतु या सेल्फीच्या पाठीमागं या विद्यापीठाचा नामविस्तार लढ्याचा हा खूप मोठा संघर्ष आहे. तब्बल 17 वर्ष समाजाला या ठिकाणी हा लढा द्यावा लागला. कुठेतरी आमच्या बापाचं नाव या विद्यापीठाला किंवा या गेटवरती झळकलं गेलं आणि म्हणून अनेक लोक या ठिकाणी ही जी सेल्फी काढतात त्यांच्या काय भावना आहेत? दादा, जय भीम. जय भीम. हो, कुठून आला सर? मनमाड. काय वाटतंय, कशासाठी फोटो काढताय? दरवर्षी म्हणजे यावर्षी पण मला दरवर्षी पण येत आहे आणि फोटो काढल्यामुळे काय वाटते? असं ही आठवण राहते. आठवण राहते. अच्छा सर, जय भीम. जय भीम. जय भीम. आपण बोला. जय भीम. जय भीम. कुठून आला सर? आम्ही मनमाडवरून आलो. अच्छा, काय वाटतं इथे फोटो काढल्यामुळं? फोटो काढल्यामुळे म्हणजे आता सांगायला काही शब्द नाही. फोटो काढला कसे शब्द नाहीत? म्हणजे काही शब्द- इतिहास त्याच्या पाठीमागे. इतिहास आपण तर भरपूर आहे, एखाद्या हो. मंदिरासमोर, एखाद्या देवळासमोर फोटो तर नाही काढत. एका विद्यापीठासमोर, ज्या विद्यापीठाला आमच्या बापाचं, आमच्या उद्धारकर्त्याचं नाव आहे, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या संदर्भात काय सांगा तुम्ही? काय आहे विद्यापीठ, काय आहे हा, काय लढा होता? हा लढा नामांतर लढा म्हणजे खूप मोठा लढा होता. बरं. तो लढा जिंकलो त्याला महत्व जी. आणि जिंकून दाखवला त्याला पण तेवढंच महत्व. जे आता समाजापुढे कोणते कोणते लढे आहेत? समाज ते लढे संपले आमचे. नाही, लढे कसे काय संपतील हा, हो? कोणते लढे बाकी आहेत मग?
लढत एवढं सांगू शकत नाही बरं. पण आमचे भाऊ भाऊ काय नाव तुमचं? विजय भालेराव. जी 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 दर्शकांनो पाहताय आपण मनमाडवरनं सुद्धा लोक या ठिकाणी आलेत आणि खरं तर एक खूप मोठा स्वाभिमान आणि गर्व वाटतो की माझ्या समाजाच्या लोकांनी माझ्या समाजानं हा एक मोठा संघर्षमय लढा या ठिकाणी लढला, कारण ही लढवई जमात आहे, कारण भीमा कोरेगावांच्या सोबत आहे. आणि अशा पद्धतीनं आपण पाहू शकता की नामविस्तार वर्धापन दिनाच्या या दिवशी या विद्यापीठ गेटसमोर खऱ्या अर्थानं लोक येत आहेत आणि सेल्फी घेत आहेत, फोटो घेत आहेत. जाणून घेऊ अजून लोकांच्या प्रतिक्रिया. सर जय भीम नमो बुद्धाय. जय भीम नमो बुद्धाय. आपलं नाव आणि कुठून आलात? विलास आहिरे मनमाड. जी कसं वाटतंय सर आणि काय सांगाल आजच्या प्रसंगी? आता या भूमीवर येऊन हां अतिशय मन गदगदून गेलं आहे, जी कारण या ठिकाणी अनेक भीमसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. जी जी त्या भीमसैनिकांना अभिवादन करताना जी. मन एकदम गदगदून जात आहे. जी सर आपण मनमाडवरनं किती लोक आलात? मनमाडून जवळजवळ आमच्या 2 गाड्या या ठिकाणी आल्या आहेत. 30 जणांचा ताफा जी. या ठिकाणी मनमाडून आलेला आहे जी अभिवादन करण्यासाठी. जी जी दर्शकांनो आपण पाहू शकता की या नामविस्तार वर्धापन दिनाच्या दिवशी म्हणजे 14 जानेवारी खरं तर आमचे अनेक उत्सव या ठिकाणी आहेत, अनेक इतिहास आमचे आहेत. नुकताच 1 जानेवारी भीमा कोरेगावचं लाईव्ह प्रक्षेपण आपण लॉर्ड बुद्ध TV चॅनलवर संपूर्ण देशानं बघितलेलं आहे. आज 14 जानेवारीला या ठिकाणी आपण पाहतो आहोत की खरं तर या ठिकाणी नामविस्तार वर्धापन दिनाचा हा लढा या ठिकाणी आपण जाणून घेतो आहोत. काही लोकांसोबत आपण जुळतो. सर जय भीम नमो बुद्धाय. जय भीम. कुठून आलात सर? मनमाड. काय सांगाल आजच्या प्रसंगी? काय वाटतं हे सगळे गर्दी काय वगैरे पाहून? नामांतर दिन आहे जी त्याच्यामुळे आम्ही इथं आलेलो आहे. अच्छा नामांतर दिन म्हणजे काय झालं काय या दिवशी? कुठला इतिहास माहिती आहे तुम्हाला? जास्त जास्त नाव बदल अच्छा नाव बदललं. आधी कोणतं नाव होतं? मराठी विद्यापीठ होतं ना. आता काय झालं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे सहजासहजी झालं का? हे संघर्ष झाला? संघर्ष झालेला. अच्छा किती वर्षाचा? संघर्ष तर 17-1 वर्ष झालं. म्हणजे लक्षामध्ये घ्या आपल्याला यासाठी आपण हे विचारतो की हा इतिहास पुन्हा पुन्हा मीडियाच्या माध्यमातून आपल्या बघणाऱ्या लाखो प्रेक्षकाच्या कानावरती पडला पाहिजे. हा इतिहास विसरता कामा नये. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जा घराच्या भिंतीवरती लिहून ठेवा, तुम्हाला शासनकर्ती जमात बनायचं आहे, कारण शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा मूलमंत्र आमच्या बापानं या देशामध्ये नव्हे तर जगामध्ये एकमेव आम्हाला दिलेला आहे. आणि या पद्धतीनं लॉर्ड बुद्ध TV चॅनल देशातले तमाम जेवढे सोहळे असतील, जेवढे महोत्सव असतील आमच्या संबंधित, आमच्या धम्माशी संबंधित, आमच्या विचारधारेशी संबंधित, ते सगळे कार्यक्रम आपण थेट लाईव्ह बघू शकता भारतभर. केवळ तुमचं आमचं बहुजनाचं एकमेव लॉर्ड बुद्ध TV चॅनल आहे, हक्काचं चॅनल आहे. अनेक लोक आपल्यासोबत जुळत आहेत आणि आपण या पद्धतीने लोकांना बोलतं करण्याचा प्रयत्न करतोय. ही जी गर्दी आपण या ठिकाणी पाहता आहात या विद्यापीठ परिसरामध्ये, ही प्रचंड गर्दी आपण पाहतोय आणि दिवसभर ही गर्दी वाढत राहते आहे आणि संध्याकाळपर्यंत ही गर्दी या ठिकाणी वाढत राहणार आहे. आपण जिकडे नजर फिरवाल त्या ठिकाणी हे प्रचंड लाखोच्या संख्येनं भीमसैनिक, भीम अनुयायी या ठिकाणी अभिवादन करतात. आपण पाहू शकता बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी जी प्रतिमा आहे, या प्रतिमेला अक्षरशः हारांचा खचाखच असा ढिग झालेला आहे. कुठे हार घालावा आमच्या बापाला अशा पद्धतीनं लोक या ठिकाणी भारावून गेलेले आहेत. नुसते दर्शनासाठी या पुतळ्याला, या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी लोकांची 1 किलोमीटरपेक्षा जास्त मोठी या ठिकाणी ही भीड झालेली आहे. आणि आपण पाहू शकता अनेक महिला, अनेक प्रत्येक वयोगटातले लोकसुद्धा या नामविस्तार वर्धापन दिनाच्या निमित्तानं या विद्यापीठ गेटसमोर या संपूर्ण संघर्षाला आणि शहीद झालेल्या लोकांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येत आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता लॉर्ड बुद्ध TV चॅनलचं हे स्पेशल प्रक्षेपण आहे, थेट प्रक्षेपण आहे संभाजीनगरच्या या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेटवरनं. आणि ही नागसेन वनाची पवित्र भूमी आहे. ज्या नागसेन वनाला बाबासाहेब आंबेडकरांना हे नाव दिलं, या परिसरामध्ये मिलिंद कॉलेजसारखं या ठिकाणी अतिशय भव्य दिव्य कॉलेज आहे. ज्या मिलिंद कॉलेजनं खऱ्या अर्थाने या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला त्या काळापासून आजपर्यंत अनेक कर्मचारी, रजिस्ट्रार अशा पद्धतीचे लोक पुरवलेत. आणि आज मिलनची पुण्य आहे की मिलिंद कॉलेजच्या माध्यमातून बाबासाहेबांनी हे जे छोटंसं शिक्षणाचं रोपटं या ठिकाणी लावलं आणि त्यामुळे आज देशभरामध्ये, महाराष्ट्रामध्ये हे मिलिंदचे विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करताना आपल्याला जाणवत आहेत. आणि म्हणूनच या ठिकाणी हा जो लढा 17 वर्षाचा लढला गेला, या लढ्याला खऱ्या अर्थानं या ठिकाणी 14 जानेवारी 1994ला खरं स्वरूप मिळालं. आणि त्या दिवशी विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या ठिकाणी या लढ्याला दिलं गेलं. आपण पाहताय अनेक लोक स्वाभिमानाने या विद्यापीठ गेटसमोर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या गेटसमोर या ठिकाणी फोटो काढताय आहेत, सेल्फी घेत आहेत, कारण हा आमचा, तुमचा आणि या समाजाच्या संघर्षाचा इतिहास आहे. हा इतिहास या ठिकाणी दडपता कामा नये, हा इतिहास या ठिकाणी थांबता कामा नये, किंवा हा इतिहास एखाद्या पुस्तकामध्ये बंद राहता कामा नये. म्हणून त्यासाठी दरवर्षी 14 जानेवारीला संपूर्ण देशभरातनं, महाराष्ट्रातनं लोक या ठिकाणी येत आहेत आणि या विद्यापीठ गेटाला अभिवादन करत आहेत.
कारण हा जो संघर्ष आहे हा तब्बल 17 वर्षाचा संघर्ष आहे. आणि आपण पाहू शकता लॉर्ड बुद्धा TV चॅनलचं हे थेट प्रक्षेपण आहे विद्यापीठ गेटवरनं. मी प्राध्यापक गजेंद्र गवई, कॅमेरामन विकास जीवनेसह आपण बघू शकता या संपूर्ण परिसराचं पलपल की खबरे आपल्याला देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. काही लोकांसोबत आपण जुळण्याचा प्रयत्न करणार आहोत की जी लोक खऱ्या अर्थाने या ठिकाणी या विद्यापीठ गेटवर अभिवादन करण्यासाठी येत आहेत. मॅडम एक मिनिट. जय भीम. जय भीम सर. कुठून आलात तुम्ही? सर आम्ही इथलंच आहोत म्हणजे काय प्रॉपर नाव? सिंदखेड राजाचा. बर, काय नाव? शुभांगी संतोष काळे. अच्छा, काळे ताई, हे काय घेतलंय तुम्ही? बुक घेतले सर संविधान. कुठलं पुस्तक आहे? भारताचे संविधान. अच्छा, का बरं घेतलं भारताचं संविधान? हेच पुस्तक काय घ्यावं असं वाटलंय? कारण की सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते आपल्यासाठी तेवढं केलेलं आहे. त्यांचे ते विचार आपण आपल्या अंगी उतरवण्यासाठी त्यासाठी घेतलेले सर. आता काय करताय तुम्ही? सर मी ग्रॅज्युएशन कम्प्लीट BA 3rd इयरला आहे. अच्छा, कुठे? देवगिरी कॉलेजला आहे सर. आणि हे थोडंसं आमच्या प्रेक्षकांना दाखवा. लॉर्ड बुद्ध TV चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण भारत तुम्हाला बघतोय. भारताचं संविधान, इंडियाचं कॉन्स्टिट्यूशन, खरं तर ज्या संविधानावर या देशाचा कारभार चालतो ते संविधान एका भीमकन्येनं आजच्या या 14 जानेवारीच्या दिवशी खरेदी केलेलं आहे. आणि ती कन्या आहे विदर्भाची कन्या, बुलढाणा जिल्ह्यातील या ठिकाणी देऊळगाव राजाची. नाव काय तुझं? शुभांगी संतोष काळे. जी शुभांगी संतोष कहाळे जी आहे, जी एज्युकेशन घेते, परंतु शिक्षण घेत असताना या संविधानाचा अभ्यास सुद्धा झाला पाहिजे. कारण हे संविधान या भारताची आणबाण आणि शान आहे. ते संविधान आमच्या प्रत्येक घरामध्ये पोहोचलं पाहिजे. त्यासाठी ही भीमकन्या या ठिकाणी हे संविधानाचं पुस्तक घेऊन आज स्वाभिमानानं या संपूर्ण लाखोच्या गर्दीमध्ये या ठिकाणी फिरती आहे. लोकांना सांगते आहे की भारत की शान है, भारत की जान है, भीमजी तुम्हारा यह संविधान है. आणि हे संविधान खरं तर प्रत्येक देशाला, प्रत्येक महिलेला आणि प्रत्येक लोकांना या ठिकाणी तारण्याचं काम करत आहे. हे संविधान जर टिकलं तर हा देश टिकणार आहे. हे संविधान जर जगलं तर हा देश जगणार आहे. आणि म्हणून संविधान जगवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या लेकरांनी, त्या बाबासाहेब आंबेडकरच्या रक्ताच्या नात्याच्या लोकांनी खरं तर तन मन आणि धनानं या संविधानाला वाचवण्यासाठी खूप मोठा संघर्ष आपल्याला करावा लागेल, प्रयत्न करावा लागेल. दर्शकांनो, पाहत राहा तुमचं माझं सर्वांचं हक्काचं एकमेव बहुजनाचं देशातलं देशव्यापी चॅनल, ज्याचं नाव आहे लॉर्ड बुद्धा TV चॅनल. मी प्राध्यापक गजेंद्र गवई, कॅमेरामन विकास जीवनेसह आपण बघत राहा. या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणचे तुम्हाला काही प्रसंग आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय. एक छोट्याशा बाळाला घेऊन आपण पाहू शकता की या छोट्या बाळाला घेऊन या विद्यापीठ गेटवरती या नन्ना मुन्ना से ये भीम का बंदा आहे. खरं तर आपण पाहू शकता की उसळत्या रक्ताचा आणि भीमाच्या भक्ताचा मुठी आवळीता आला एक जय भीमवाला. या पद्धतीनं या विद्यापीठ परिसरामध्ये या लेकरावर सुद्धा या 17 वर्षाच्या संघर्षाचा, नामांतराच्या लढ्याचा हा परिणाम झाला पाहिजे. आपण पाहू शकता किती स्वाभिमानानं या ठिकाणी तो बघतो आहे. या भीम का बंदा, बाबासाहेब आंबेडकरांचं लेकरू एवढ्या उन्हात ताणामध्ये सुद्धा ह्या मायमाऊल्या आपण बघू शकता. त्याची आई कुठे आहे आपण बघू शकता. त्याची मम्मी एवढ्या लहान वयामध्ये सुद्धा या लेकराला घेऊन आले. दादा जय भीम. कुठून आला? जय भीम. मी नागेवाडीहून आलेलो आहे, तालुका जालना. जी, काय वाटतंय इथे आल्यानंतर एवढ्या छोट्या बाळाला का बरं आणलंय? आज खूप मस्त वाटतंय, सर्व गर्दी वगैरे भीमसैनिक पाहून जी मनाला असे एकदम भारी वाटतंय. माझं जी, डॉक्टर जी. बाबासाहेब आंबेडकरमुळे आम्ही खूप मोठे झालो. जी 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 काय नाव, याचं नाव काय ठेवलंय? याचं नाव स्पर्श गरबडी. जी 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 स्पर्श गरबडी. जी जी या छोट्या नन्ह्याच्या भीमसैनिकाचं नाव आहे स्पर्श. जो किसी को भी यहाँ पे स्पर्श करता है उसकी सारी दुनिया बदल जाती है. बाबासाहेब आंबेडकरांनं परिसासारखा आमच्या आयुष्याला स्पर्श केला आणि आमच्या तमाम बहुजनाचं जीवनमान बदलून दिलं. तो आदर्श या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला आहे. आपण या विद्यापीठ गेटवरती अनेक लोकांना जुळण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण पाहताय की अनेक लोक या ठिकाणी फिरतायत, अनेक महिलांना. ए मा एक मिनटं, ए आई एक मिनटं, या इकडे या. तुमचं नाव सांगा मला. तुमचं नाव? जय भीम. तुमचं नाव सांगा. जय भीम. हे लॉर्ड बुद्धा TV चॅनल तुम्हाला पूर्ण भारत पाहतो आहे. इथे कशाला आलात तुम्ही? पांढरी साडी घालून. काय नाव तुमचं? कचराबाई. कोणत्या गावाचे आहात? डोनगाव. कुठे आलं हे? ढोरकींच्या बाजूला. अच्छा, काय वाटतं इथं आल्यानंतर? ही सगळी गर्दी वगैरे पाहून आपण आहे ना, सगळ्या महिला वरती गेलं, दर्शन घेतलं आपल्या बापाचं, बाबासाहेबांचं. हा आमचा स्वाभिमान आहे. जोरानं जय भीम म्हणा एकदा. क्या बात आहे. हे गाणं म्हणू शकता का बाबासाहेबांवर? येत नाही. बरं, तर पाहू शकता की प्रत्येक गटातले लोक, प्रत्येक वयातले लोक या ठिकाणी नामविस्तार वर्धापन दिनाच्या दिवशी या विद्यापीठ गेट समोर अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत. आणि हा आमचा आणबाण शान स्वाभिमान आहे. जो लढा खरं तर 17 वर्षे या ठिकाणी आमच्या लोकांनी लढण्याचा प्रयत्न केला. 1976 ते 1994 पर्यंत हा लढा लढला गेला आणि शेवटी 14 जानेवारी 1994ला या ठिकाणी
विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या बापाचं नाव या विद्यापीठाला दिलं गेलं आणि या कमानेवरती हे नाव या ठिकाणी झळकते आहे. आपण जाणू शकता एक छोटीशी भीमकन्या आपल्यासोबत आहे. जय भीम. काय नाव तुझं? जय भीम. माझं नाव काजल भालेराव. कुठून आलीस? मी बुलढाणा ठिकाणून आले आहे. बुलढाण्यावरून आलीस? अरे क्या बात आहे. काय कुठल्या बुलढाण्यातनं कुठून आली? बुलढाणा देऊळगाव राजा देऊळगाव. देवघर राज्यातनं. काय सांगायला काय वाटते तुला? अभिमान वाटतोय की आम्ही जय भीम असल्याचा आणि मेन गोष्ट आम्ही भारतीय आहोत जी. आणि बाबासाहेबांनी रिअली खरंच खूप सगळ्यांसाठी खूप काही जी. केलंय आणि आज एवढं सांगेल की बोल बोल. काय करते? कुठल्या वर्गात शिकते? मी 11वीला आहे, औरंगाबादमध्येच आहे. अच्छा. आणि खरंच बाबासाहेबांचे जेवढे पण आम्ही उपकार मानावं तेवढे कमीच आहे, जेवढे पण त्यांना थँक्यू म्हणावं तेवढं कमीच आहे. आमचा एक जन्म काय जेवढे जन्म घेऊ आम्ही तेवढे कमीच पडणार आहे, कारण की त्यांनी जेवढं केलंय ना तेवढं खरंच आजपर्यंत कोणीच केलं नाहीये आणि अभिमान वाटतो जय भीम असल्याचा, भारतीय असल्याचा. त्यामुळं जय भीम. धन्यवाद. ही भीमकन्या होती जी या नामविस्तार वर्धापन दिनाच्या दिवशी विद्यापीठ गेटवरती अभिवादन करण्यासाठी आली की खरं तर 17 वर्षाच्या काळानंतर अखेर झाले ते नामांतर असं बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या ठिकाणी दिलं गेलं. बंधुजन हो, आपण पाहताय लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनलचं हे थेट प्रक्षेपण. आपण पाहताय की विद्यापीठाचा कोट या ठिकाणी घालून एक प्रतिनिधी आपल्यासोबत जुळलेले आहेत. सर जय भीम. नमो बुद्धा. जय भीम सर. जय काय भीम. नाव आपलं? माझं नाव नालंदा वाकोडे. जी जी. कुठून आलात आणि काय वाटतं? मी खामगाव जिल्हा बुलढाणा येथून आलेलो जी, आहो जी. आणि या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये माझं संशोधन मी करत आहे. पीएचडीचे विद्यार्थी हो आहात? हो पीएचडी विद्यार्थी आहे मी. अच्छा. कुठला विषय घेऊन सर? अर्थशास्त्र विषय आहे माझा. जी 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 जी. हा. आणि सर काय वाटतं, कसं फिलिंग होतं इथे तुम्हाला? फिलिंग म्हणजे यावेळेस आम्हाला ज्या गेटवर आम्ही ज्यावेळेस येतो जी. तर आम्हाला नवीन जगण्याची संधी या ठिकाणी ऊर्जा मिळते जी, जी. आणि त्यामुळे आम्ही दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी येत असतो, जी जी जी. अभिवादन करण्याला येत जे असतो. सर तुम्ही विद्यापीठामध्ये शिकताय, आज बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला आहे, परंतु या विद्यापीठामध्ये अंतर्गत आपल्या लोकांच्या किंवा आपल्या विद्यार्थ्यांच्या संदर्भातल्या सेवा सुविधा किंवा काही प्रश्न असतील तर मांडा. प्रश्न काय आहे या ठिकाणी? जी जी. विद्यापीठामध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत, स्कॉलरशिपचा प्रश्न असतील, हॉस्टेलचे प्रश्न असतील, बरोबर आहे. तुम्हाला काय जाणवते का? या ठिकाणी महाराष्ट्रभरातून जी. संपूर्ण जिल्ह्यामधून या ठिकाणी विद्यार्थी शिक्षणासाठी येतात जी आणि अतिशय कमी प्रमाणामध्ये जी त्या विद्यार्थ्यांना इथं सोयी उपलब्ध आहेत. जी हॉस्टेल आहेत, कमवा शिकासारखी योजना या ठिकाणी आहे जी. आणि त्याच्या माध्यमातून आज संपूर्ण महाराष्ट्रातील जे काही गरीब होतकरू कष्टकरी जे काही विद्यार्थी येतात त्यांच्यासाठी या ठिकाणी व्यवस्था केलेली असते. जी, जी, हां. जी. हे गीत दर्शकांना आपण या ठिकाणी पाहू शकतो आणि गीताच्या माध्यमातून आपण काय मांडणी करू शकाल? एक गीत सादर करतो आजच्या या नामविस्तार दिनानिमित्त. जी. मी एक छोटंसं भीमगीत सादर करतो. जी. सोन्या मोत्याची ती अक्षर, सोन्या मोत्याची ती अक्षर, बाबासाहेब आंबेडकर, हृदयाचा घेती घाव, क्या बात आहे. हृदयाचा घेती ठाव, काय खुलून दिसतंय राव, काय खुलून दिसतंय राव, त्या कमालीवरती नाव, काय खुलून दिसतंय राव, त्या कमानीवरती नाव, कमानीवरती नाव, त्या कमानीवरती नाव. धन्यवाद. बात आहे. सोन्या मोतीची ती अक्षर, बाबासाहेब आंबेडकर, या ठिकाणी हृदयाचा घेती ठाव, काय खुलून दिसतंय राव, या कमानीवरती नाव. आमचे मित्र खरं तर सुशांत घायवट, सुरेश घायवटांचं हे गीत आहे आणि आत्ता काही महिन्यापूर्वी त्या ठिकाणी त्यांचं निधन झालं, परंतु लेखणी त्यांची आजही या ठिकाणी अजरामर आहे. आणि दर्शकांना आपण पाहत राहा लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनल. मी प्राध्यापक गजेंद्र गवई, कॅमेरामॅन विकास जीवनेसह तुमचं माझं सर्वांचं हक्काचं देशव्यापी चॅनल. आज लाखो करोडो लोक लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनलच्या माध्यमातून हा नामविस्तार वर्धापन दिनाचा सोहळा या ठिकाणी बघतात. अजूनही आपण काही लोकांसोबत जुळण्याचा प्रयत्न करूया. काही लोक या ठिकाणी सेल्फी घेतात, काही लोक वेगळ्या पद्धतीनं आपली विचारधारा मांडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या विद्यापीठ गेट समोर एक सेल्फी काढणं. काका जय भीम. नमो बुद्धा. जय भीम. जय भीम. कुठून आलात? मी औरंगाबादमधून आलो. अच्छा. काय वाटतंय? आज कुठले कर्मचारी आहात तुम्ही? मी रिक्षा चालवतो. रिक्षा चालवताय? हा. काय वाटतंय तुम्हाला ही गर्दी वगैरे पाहून? आनंद वाटतो. आनंद काय रिक्षा वाटतो. बंद ठेवली का? नाही, चालू आहे माझी रिक्षा. लोक या ठिकाणी येत आहेत हा. आणि इथलं वातावरण पासून कसं वाटतंय आता? एकदम आनंद वातावरण वाटतं काय नाव आहे मला. तुमचं? माझं नाव वसंत वैजनाथ रोडे. क्या बात हा. आहे. हे वसंत भाऊ या ठिकाणी आहेत, रिक्षा चालक आहेत, परंतु आज या ठिकाणी आपण पाहू शकता की कशा पद्धतीनं एक खुश आहे, त्यांच्या चेहऱ्यावरची रोनक पाहू शकता. एक छोटासा नन्ना मुन्नासा हा काय म्हणतो बघूया. काय जय नाव तुझं? भीम. काय ना तुझं? मंदार चंद्रप्रकाश काय काळेकर. घेतलं? कुठलं पुस्तक घेतलं तू? भारतीय संविधान. का बरं संविधान घेतलं? ते मला वाचायचे, त्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय लिहिलंय. या तुला बघायचं डॉक्टर बाबासाहेबांनी त्या संविधानामध्ये हा. काय लिहिलं. Yes. कुठल्या वर्गामध्ये आहे तू? 9C. अच्छा. अजून काय सांगाल? हे कसं वाटते तुला इथे बघून? खूप चांगलं वाटते. आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं मोठं आपल्याला वरदान दिलेलं आहे. जी आपले समाज सुधारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जी.
धन्यवाद. दर्शकांनो, आपण पाहू शकता की ही छोटी मोठी मुलं सुद्धा या ठिकाणी जुळण्याचा प्रयत्न करतायत आणि या पद्धतीनं हा संपूर्ण परिसर आता लोकांनी गजबजू लागलेला आहे. प्रचंड लाखानं लोक या ठिकाणी येत आहेत आणि लोकांची ही भीड जी आहे, लोकांची ही जी गर्दी आहे, ही या ठिकाणी सुरूच राहते आहे आणि त्या अनुषंगानं आपण अनेक लोकांसोबत या ठिकाणी जुळण्याचा प्रयत्न करतो. आपण पाहू शकता प्रत्येक वयातील महिला, प्रत्येक पुरुष या ठिकाणी आपल्याला विद्यापीठ गेटकडे येताना दिसत आहेत, आगेकूच करताना दिसत आहेत आणि या पद्धतीनं संपूर्ण परिसरामध्ये ही गर्दी गजबजलेली आहे. अनेक लोक आपल्यासोबत जुळलेले आहेत. काही मुली आपल्यासोबत आहेत. ताई, जय भीम. जय भीम. कुठून आलात? इथेच आहे. काय नाव? दीक्षा. दीक्षा, तुझं काय नाव? माझं पूजा सोपान रणवे. मी सांगीतलावरून ह्या गावावरून आले. तुझं नाव काय? प्रीती दळवी. अच्छा, तुझं नाव काय? विशाखा मोरे. अच्छा, तुम्ही सर्वजण इथे शिकायला आहात? हो, इथे अच्छा, शिकायला कुठल्या वर्गाला आलो. शिकताय? युनिव्हर्सिटीमध्ये. अच्छा, कुठल्या वर्गाला? M.Com. सेकंड इयर. अच्छा, तू काय करतेस? मी BA. तू काय मी BCS असतात. कशासाठी आलात आणि काय वाटते तुम्हाला इथे? बोला थोडं. इथे कशासाठी मानवंदना देण्यासाठी आलो आहोत आणि खूप छान अच्छा. विद्यापीठाच्या गेटाला मानवंदना का द्यायची? कुणाला इथे विद्यापीठाला काय मानवंदना द्यायची? हा इतिहास माहिती आहे तुम्हाला? इतिहास माहिती आहे, बट म्हणजे आपण इथे विद्यापीठाला नाव भेटण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे ना, त्याच्यासाठी. किती वर्षाचा लढा आहे माहित आहे? 1976 ते 1994, म्हणजे 17 वर्षाचा लढा आहे. 1976 ते 1994 पर्यंत. 14 जानेवारी 1994ला. 14 जानेवारी 1994. तुम्ही शिकणाऱ्या मुलींना माहित असलं पाहिजे. हो, हो. उद्या तुमच्या लेकरांना तुम्हाला शिकवायचं आहे. हो, बरोबर. बरोबर आहे. लक्षात आलं? किती लोक शहीद झाले माहिती आहे तुला? इथे तरी नाव पण- लिहिलेलं आहे, बघून घेसाल. तरी पण 10-15 जण आहेत. जे नाव वाचून घ्या. हो. ठीक आहे ना? तर दर्शकांनो, आपण पाहू शकता की या ठिकाणी ह्या महिला मुली शिकणाऱ्या लॉर्ड बुद्ध TV चॅनल आपण पाहताय. संपूर्ण भारतभर हे चॅनल दिसते आहे आणि त्या अनुषंगानं आपण बघू शकता या ठिकाणी की लॉर्ड बुद्ध TV चॅनलचं हे सिद्ध प्रसारण या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी आपण जाणू शकता की पूर्ण देशामध्ये हा एकमेव सीधा प्रसारणाचा कार्यक्रम आहे. काही लोक आपल्यासोबत जुळत आहेत. सर, जय भीम. जय भीम, जय भीम, जय भीम. सर, कुठून आलात? मी रहिवासी प्रॉपर औरंगाबादचाच. जर काय नाव उस्मानपुरा. आपलं? कपिल भगवान सूर्यवंशी. जी. आज हा लढा जो आहे हा संपूर्ण चळवळीचा एकदम अस्मितेचा लढा आहे. बहुत अच्छी, क्या बात. या लढ्यामध्ये माझं कुटुंब सक्रिय होतं, माझे मित्रपरिवार सक्रिय होते, त्यांचे आई वडील ज्यांनी जे योगदान दिलं त्या योगदानाबद्दल आणि बाबासाहेबांनी जे जीवन दिलंय आम्हाला, त्या जीवनाचं आमचं सोनं झालेलं आहे. जी. त्या उपकाराची परतफेड कधी आमच्याकडनं होणार नाही, त्याचा एक छोटासा नमुना म्हणून आज आम्ही या कमानीला नतमस्तक होण्यासाठी आलेलो आहोत. जी. आणि चळवळीत आमच्या कुटुंबाचं योगदान आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. जी. जय भीम. जी. दर्शकांना पाहू शकता अनेकांचे कुटुंब बर्बाद झालेत. अनेकांच्या कुटुंबाने या ठिकाणी खूप मोठं या ठिकाणी योगदान दिलेलं आहे. ही चळवळ या ठिकाणी गतिमान राहावी आणि या पद्धतीने लोकांना काय माहीत आहे. ताई, जय भीम. कुठून आलात आपण? बीड जिल्हा माजलगाव. अच्छा, कशासाठी आला तिकडे? नाम विस्ताराच्या कार्यक्रमासाठी. अच्छा, काय कार्यक्रम आहे? कुणाचा कार्यक्रम आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्यापीठला नाव दिले ना. नाव मिळालं. अच्छा, ते अभिवादन करण्यासाठी आला. हा, अभिवादन कसं करण्यासाठी. वाटतं ही सगळी गर्दी खूप पाहून? चांगली वाटते. अच्छा, कुठला लढा लढला गेला? किती वर्षाचा लढा होता? काय सांगाल, माहित आहे? सर 17 ते 18 वर्ष कालावधी होता. क्या बात आहे. आणि नांदेडचे जे आहेत ना, काय त्यांचं नाव काही कल्पना नाही मला. गौतम वाघमारे गौतम असेल, वाघमारे. पोचीराम कांबळे हा, असेल, गौतम वाघमारे ह्यांचा पुतळा अस्मिता बनसोडे साईडला ठेवायला पाहिजे त्यांना. जे ठेवायला पाहिजे. हा, कारण तुम्हाला काय वाटतं? तेच वाटतं. एखाद्या गाण्याच्या माध्यमातून काय सांगू शकाल बाबासाहेबांच्या बद्दलचं? एखादं गाणं, कोणतं? कुठलंही गाणं गाऊ शकता. एखादं गाणं म्हणजे बाबासाहेबांचं गाणं म्हणून दाखवायचं का? जी. चला मुंबईला जाऊ, दादर चौपाटी पाहू, दर्शन भीमाचे घेऊन या मुंबई नगरी मधी. दर्शन भीमाचे घेऊन या मुंबई नगरी मधी. काय पाहतात पुतळ्याकडं, काय पाहतात पुतळ्याकडं, त्याला बघून दुश्मन जळ ह्या मुंबई नगरी मधी. त्याला बघून दुश्मन जळ ह्या मुंबई नगरी मधी. गलुगलीन माळीवर माळी, निळ झंपर पांढरी साडी, त्याचे झेंडे त्याच्यावरील ह्या मुंबई नगरी मधी. निळे झेंडे त्याच्यावरील ह्या मुंबई नगरी मधी. भिक्खू संघाची मानव जाती सुखी कराया मानवता. तथागताची मधुर वाणी, जग में बुद्ध का नाम है, यही भारत की शान है. बाबा साहब
करो पुकार, दलित धर्म का करो स्वीकार, बाबा साहब करो पुकार. बौद्ध धर्म को करो स्वीकार. अजून काय? धन्यवाद. दर्शकांना पाहू शकता की महिला सुद्धा उत्स्फूर्तपणे या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचे या ठिकाणी नारे देत आहेत आणि खरं तर या विद्यापीठ गेटला अभिवादन करण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रभरातनं प्रत्येक मराठवाड्यातल्या जिल्ह्यातनं गावाखेड्यातनं या ठिकाणी लोक येत आहेत आणि आमचा हा संघर्षाचा इतिहास या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण पाहत आहेत लॉर्ड बुद्ध टी व्ही चॅनलचं हे जे प्रक्षेपण आहे. आपण इकडे याल ताई. नाव सांगा तुमचं. दीक्षा गायकवाड. अच्छा, सांगाल काय सांगा. माझे एक गाणं बोला की. म्हणायचं. माझ्या भीमाची पुण्याई आम्हा माणूस की देई, त्याने दिधला मार्ग नवा, साऱ्या विश्वला बुद्ध हवा, धर्मबंध जाती पाती फेकून द्या रे, नव्या मानवाचे तुम्ही प्रेक्षित व्हा रे, पंचशिलाचे पाईक व्हा, साऱ्या विश्वाला बुद्ध हवा. जय भीम. तर आपण पाहू शकता की अनेक लोक या ठिकाणी आलेले आहेत. अनेक लोकांसोबत आपण जुळण्याचा प्रयत्न करत आहोत आणि हा एकमेव परिसर जो आहे विद्यापीठ गेटचा हा परिसर आहे. या परिसराच्या माध्यमातून आपण काही लोकांसोबत जुळण्याचा प्रयत्न करत आहोत. या ठिकाणी ही जी विशाल रॅली आलेली आहे तर या पद्धत काही लोक आपल्यासोबत जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण पाहताय लॉर्ड बुद्ध टी व्ही चॅनलचं हे सीधं प्रसारण आहे. संभाजीनगरच्या या ठिकाणी खरं तर बाबासाहेब आंबेडकरांच्या या गेटवरनं आपण जाणूया. सर, जय भीम, नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. जय भीम सर. या प्रसंगी काय सांगाल. सर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला नाव मिळवण्यासाठी गेली तब्बल वर्ष संघर्ष करावा लागला. याच्यामध्ये बरेच कार्यकर्त्यांच्या घरादाराची राखरांगोळी झाली, काही कार्यकर्ते शहीद झाले, काही कार्यकर्त्यांनी स्वतःला पेटून घेतलेलं या नामांतरासाठी. तरीही या मराठवाडा विद्यापीठाला नामांतराऐवजी नामविस्तार झाला, ती थोडीशी खंत वाटते. कारण की या पूर्ण संपूर्ण भारतामध्ये बाबासाहेबाच्या नावाने अनेक विद्यापीठे निर्माण झाली, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर इथं नामांतराऐवजी त्यांनी नामविस्तार केला. या म्हणजे हा एक प्रकारे एक दलित बहुजन समाजाचा एक प्रकारचा घाला घालण्यात आलेला आहे आणि ही जी आग होती ज्वलंत ही विझवण्यात आलेली आहे. खरं म्हणलं तर याचं नामांतरच व्हायला पाहिजे होतं, परंतु नामविस्तार झाला. त्याच्यामुळं आम्ही त्या आता नेत्याला बरं जाऊ द्या, शहीद झालेल्या सगळ्या नामांतर शूरवीरांना आमच्या भारतीय क्रांती दलच्या वतीने आम्ही अभिवादन करण्यासाठी आज मशाल रॅली काढली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बडकल गेटपासून येथून विद्यापीठ गेट येथे रॅली काढण्यात आली अभिवादन करण्यासाठी. आपलं नाव काय. माझं नाव भाई शैलेंद्र मिसाळ, भारतीय क्रांती दल राष्ट्रीय अध्यक्ष औरंगाबाद. रॅलीमध्ये किती लोक आलेत आपल्यासोबत. माझ्यासोबत जवळजवळ नाही ना 100 आले होते. महिला होत्या 100 आणि पुरुष 100 होते. आपण अजून ही जी मंडळी पाहू शकतो की राष्ट्रीय क्रांती दलाच्या माध्यमातून एक मशाल रॅली या ठिकाणी काढली की बाबासाहेब आंबेडकरांना हे जे नाव या ठिकाणी दिलं गेलेलं आहे विद्यापीठाला, या विद्यापीठाच्या गेटला अभिवादन करण्यासाठी. कारण हा आमचा संघर्षाचा इतिहास आहे. 17 वर्ष तब्बल म्हणजे 1976 ते जवळजवळ 1994 पर्यंत हा लढा या ठिकाणी लढला गेला. तत्कालीन अनेक लोक शहीद झालेत आणि लोकांच्या घरांची राखरांगोळी या ठिकाणी झाली. काही लोक आपल्यासोबत. सर, जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम, नमो बुद्धाय. काय सांगाल सर या प्रसंगी. या प्रसंगी मी हे सांगू इच्छितो की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातल्या प्रत्येक नागरिकासाठी संविधान निर्माण केलं आणि त्या संविधान निर्मात्याच्या नावासाठी विरोध होतो, ही फार खंताची गोष्ट आहे. आणि नामांतर तर झालं नाही, नामविस्तार झाला. 14 जानेवारी 1994 ह्या दिवशी नामविस्तार झाला. मला अभिमानाची गोष्ट आहे, मी ह्या सांगू शकतो की 94ला मी BSc पास झालो आणि पहिली डिग्री मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने मिळाली. ही अभिमानाची गोष्ट आहे. पण बाबासाहेबाच्या नावासाठी विरोध होतो. ज्या बाबासाहेबांनी 6,500 जाती आणि अनेक धर्माला एक करून भारताची राज्यघटना निर्माण केली आणि काही मनुस्मृतीमधली पिळावळं ह्या बाबासाहेबाच्या नावासाठी विरोध करतात, ही फार खंताची गोष्ट आहे. हे भारताच्या एकात्मतेसाठी खंताची गोष्ट आहे. पण 2024मध्ये मी एवढं आव्हान सांगू इच्छितो, या भारतामध्ये जर कुणाला राहायचं असेल, कुणाचा धर्म असेल, तर बाबासाहेबाच्या संविधानामुळेच. बाबासाहेबांचं संविधान जर टिकलं तरच हे देश टिकल, तरच इथली जनता सुखी राहील. त्यासाठी बाबासाहेबांचे विचार शेवटच्या झोपडीमधल्या लोकांपर्यंत गेले पाहिजे. तो हिंदू धर्मातला राहो का मुस्लिममधला, भारतातला प्रत्येक नागरिकांनी भारताचं संविधान वाचलं पाहिजे. त्यासाठी मला एवढंच म्हणायचं आहे, हिंदू धर्म के ऊपर, भगवत गीता के ऊपर हिंदू धर्म चलता है, कुरान के ऊपर मुस्लिम चलता है, बाइबल के ऊपर क्रिश्चियन चलता है, लेकिन बाबा साहब ने लिखे हुए संविधान के ऊपर भारत का हर एक नागरिक चलता है. हर एक नागरिक
बाबासाहेबांनी कोणाचाही मनामध्ये द्वेष न ठेवता भारतीय संविधान निर्माण केलं आणि त्याच दिवशी भारतातला प्रत्येक नागरिकाला समता, बंधुता, स्वातंत्र्य, सामाजिक न्याय ही बुद्धाला अभिप्रेत होतं. ती न्याय व्यवस्था या ठिकाणी निर्माण केलं. आता भविष्यामध्ये जे मनुवादी पिलावळ आहेत, आपण असं म्हणतो की 25 डिसेंबर 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं आणि खऱ्या अर्थानं 26 जानेवारी 1950ला ह्या भारतामध्ये खऱ्या अर्थानं समतेचं राज्य आलं, लोकशाहीचं राज्य आलं. पण असं म्हणतात सुत्री जळाली पण सुंब जळाला, पण त्याचा पिळ आणखी काही गेला नाही. काही मनूची पिलावळ जी आहेत पुन्हा एकदा ह्या ठिकाणी धर्माचं नावाने अनेक जातीच्या नावाने हे करतात. पण बाबासाहेबांचं स्वप्न होतं, बाबासाहेबांना अभिप्रेत होतं कास्टलेस इंडिया आणि भारतातला प्रत्येक नागरिक भारतीय संविधानाला, भारताच्या राष्ट्रध्वजाला सलाम करतो. भारतामध्ये अनेक ग्रंथ आहेत, असू द्या ते धर्माचे आहेत, पण बाबासाहेबांनी नागरिकासाठी एकच ग्रंथ दिला, ते भारतीय संविधान. म्हणून मला ह्या ठिकाणी आव्हान करायचं आहे, ह्या नामविस्ताराच्या दिनाच्या निमित्तानं ज्या आमच्या बांधवांनी 17 वर्षे जो संघर्ष झाला, क्रांती झाली, पण बाबासाहेबांनी रक्ताचा एकही थेंब न सांडता रक्तविरहित क्रांती केली आणि खरी रक्तविरहित क्रांतीची सुरुवात 26 जानेवारी 1950ला. तोच विचार घेऊन आज मराठवाड्यामध्ये जे शहीद आमचे बांधव झालेत नामविस्तारासाठी, अनेक घर जळालेत, पण ही पूर्ण भारतामध्ये ही चळवळीचं केंद्र झालं. औरंगाबाद शहर, संभाजीनगर हे चळवळीचं केंद्र झालं. इथूनच बाबासाहेबाच्या विचाराची दिशा देण्याचं काम केलं आणि ह्याच ठिकाणी संभाजीनगरमध्ये शैक्षणिक क्रांती केली. नागसेन ह्या वनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद कॉलेजची निर्मिती केली आणि भविष्यातली जी आमची क्रांती आहे, शिक्षणाची क्रांती राहील. या ठिकाणी मी सर्व बांधवाला हे सांगू इच्छितो, बाबासाहेबांचे विचार आणि शहीदांना जे अभिवादन आपण केलेलं आहे, माझ्या बांधवांनो, शिक्षणाची क्रांती, शिक्षणाचा धागा घेऊनच भारताचा विकास होईल, अन्यथा होणार नाही. या ठिकाणी तमाम इथल्या बहुजन बांधवाला क्रांतिकारी जय भीम करतो. शहीदांना सुद्धा अभिवादन करण्यासाठी भारतीय क्रांती दलाच्या वतीनं सर्व बांधव आलेत. या ठिकाणी क्रांतिकारी जय भीम, जय बुद्ध, जय भीम, जय भारत. दर्शकों, आप लोग देख रहे हैं यहाँ पे भारतीय क्रांति दल के माध्यम से इस विद्यापीठ गेट पर यहाँ पे अभिवादन करने के लिए बड़ी तादाद में लोग यहाँ पे मौजूद है. लेकिन हमारा ये जो नामांतर का लड़ा था या हमारा जो विद्यापीठ नाम विस्तार का लड़ा था, ये 17 साल चला. मैं सब आप लोगों को पूछना चाहता हूँ कि इस नामांतर लड़े के बाद हमारे समाज के लिए, हमारे बहुजन लोगों के लिए और कौन से लड़े यहाँ पे अभी हमें लड़ना है. आता येणाऱ्या काळामध्ये हिंदी में बात करूँ, अभी आने वाले बोलते समय में भारत का संविधान कैसा बचेगा, इस पे भारतीय क्रांति दल संपूर्ण देश में उतर के रास्ते पे आंदोलन करने वाले. जब तक ईवीएम बंद होता नहीं, क्या बात है, जब तक ईवीएम बंद होता नहीं, जब तक ये मनोवादियों की सरकार, गुंडों की सरकार, ये जब तक जाती नहीं, SC ST OBC भाईचारों को सबको इस गुंडा चलाने वाले सरकार से हमको खतरा है. इसलिए भारतीय संविधान आबादित रहने के लिए संपूर्ण देश में, पूरे देश में सब भारतीय क्रांति दल के माध्यम से हम आंदोलन करने वाले हैं. और आने वाला समय में ये भारतीय के संविधान बोलते मजबूत कैसे बने, इस पे हम रास्ते पर उतर के आंदोलन करने वाले हैं. तो दर्शकों, आप लोग देख रहे हैं यहाँ पे कि सही मायने में समाज के सामने, बल्कि पूरे देश के सामने बहुत सारे लड़े अभी भी बाकी हैं. जैसे कि आज हमें इस देश में संविधान बचाना है, साथ ही साथ हमारी जो यहाँ पे इलेक्शन की प्रक्रिया जो यूएम के माध्यम से होती है, और गए 15 साल से यहाँ पे एक ही विचारधारा, मनोव्यवस्था विचारधारा के लोग यहाँ पे सत्ते पे आ रहे हैं. इसीलिए आज हर एक बंदा भारत का यहाँ पे चाह रहा है कि ये पूरा इलेक्शन ईवीएम बंद होकर यहाँ पे बैलेट पेपर के लेके जाए. इस प्रकार का वातावरण आप देख रहे हैं. लोग कहना चाहते हैं अपने दिल की बात, क्योंकि आप सुन रहे हैं, आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी चैनल, आपका अपना चैनल. देखते रहिए, आप देखेंगे कि ये पूरे विद्यापीठ गेट और परिसर पे इतनी सारी भीड़ यहाँ पे हो चुकी है. हर लोग आपको इस माहौल में दिखाई देगा और वो अलग अलग तरीके से यहाँ से बाबा साहब को अभिवादन करने का प्रयास करता है. नीले फेटे और नीले झंडे और नीले ध्वज यहाँ पे लोग फहरा रहे हैं, ताकि बाबा साहब का यह समाज यहाँ पे लोगों को बता सके कि हमारी भीड़ किस प्रकार होती है. क्योंकि हम लोग यहाँ पे हमेशा दीक्षा भूमि पर, चैत्य भूमि पर और भीमा कोरेगांव पर लाखों की तादाद की भीड़ देखते हैं. उसी प्रकार आज 14 जनवरी इस नाम विस्तार दिन के मौके पर ये लाखों की भीड़ पूरे महाराष्ट्र और भारत देश से यहाँ से लोग यहाँ पे गुजर रहे हैं, जा रहे हैं और अभिवादन करने का प्रयास यहाँ पे कर रहे हैं. कुछ लोगों से हम यहाँ पे आपको रूबरू करने का प्रयास करेंगे, जानेंगे. कुछ लोग यहाँ पे सेल्फी निकालते हैं. सर जय भीम. जय भीम. कुठून आला सर? मी बामण पैठून आलो. अच्छा, काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं म्हणजे आम्ही 30 वर्षापूर्वी 14 जानेवारी 1994ला आम्ही BA थर्ड इयरला होतो इथं. आम्ही स्वतः इथं म्हणजे या चळवळीमध्ये भाग घेतले होते, आम्ही आमचे बंधू. आणि त्यावेळेस म्हणजे पहिला
नामविस्तार देण्यासाठी आम्ही साक्षीदार आहोत. त्यावेळेस आम्ही BA थर्ड इयरला शिकत होतो. त्यावेळेस या चळवळीमध्ये आम्ही बरेच भाग घेतले. त्यावेळेस अनेक आपल्या लोकांवर अनेक अत्याचार झाले. नक्की नामविस्तार किंवा नामांतर हे सहजासहजी बौद्ध अनुयायी लोकांना मिळालं नाही. त्यांच्यासाठी अनेक लोकांनी बलिदान दिलेले आहेत. अनेक लोकांवर अन्य अत्याचार झाले आहेत. जे काही वरिष्ठ नेते मंडळी आहेत त्यांना सुद्धा तुरुंगवास झाले आहेत. विद्यार्थ्यांना सुद्धा आहे. म्हणजे आंबेडकरी चळवळीचा हा जो लढा आहे हा लढा जवळजवळ कमीत कमी 20 ते 25 वर्ष चाललेला आहे. आणि त्या लोकांच्या बलिदानामधूनच हा सोन्याचा दिवस आपल्याला पाहायला मिळत आहे. काय नाव सर आपलं? सदाशिव ब्रह्मराक्षस. अच्छा, ये थे सदाशिव भाऊ ब्रह्मराक्षस जो यहाँ पे पढ़ने के लिए थे. नागसेन वन जो यहाँ पे विद्यापीठ के बाजू में जो महाविद्यालय जो पेड़ बाबा साहब ने यहाँ पे सही मायने में लगाया था पीपल्स एजुकेशन संस्था के माध्यम से, आज वही पेड़ बहुत सारे कॉलेज लेकर यहाँ पे खड़ा है. पूरे महाराष्ट्र से भरकर लोग यहाँ पे पढ़ने के लिए आते थे. आज जानेंगे दूसरे यहाँ पे. सर जय भीम ना मुद्दा आहे. जय भीम. काय वाटते तुम्हाला? मला इथं आल्यामुळं प्रेरणा वाटते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची. तो दर्शकों, लोग यहाँ पे आते हैं जो प्रेरणा लेते हैं. यहाँ पे जो विद्यापीठ गेट है यहाँ पे नतमस्तक लोग होते हैं, क्योंकि ये पूरी प्रेरणा, ये ऊर्जा साल भर हमें आने वाले 14 जनवरी तक यहाँ पे एक नई ऊर्जा देते हैं. और हमें समाज का काम करने के लिए, धम्म का काम करने के लिए, बाबा साहब का काम करने के लिए, इस मूवमेंट में, इस आंदोलन में आने के लिए बहुत सारा यहाँ पे प्रयास करते रहते हैं. डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर विद्यापीठ गेट से, और इस गेट पर लोग बाबा साहब अम्बेडकर का ये नाम जो मिला है इस विद्यापीठ को, यह नाम मिलने के लिए लोगों ने 17 साल का यहाँ पे कड़ा संघर्ष किया. साथ ही साथ बहुत लोगों ने अपने प्राणों की आहुति यहाँ पे दी थी. लेकिन आज हम देख रहे हैं जिस नागसेन परिसर में यहाँ पे मौजूद है ये नागसेन जो यहाँ पे हॉस्टल है, अजंता हॉस्टल, जहाँ पर इस हॉस्टल में बहुत सारे विद्यार्थी आज तक पढ़े हैं, बड़े बड़े हुद्दे पर यहाँ पे जा पहुँचे हैं. और ये बाबा साहब की बदौलत है, जिन बाबा साहब ने इस 200 एकड़ से ज़्यादा इस नागसेन परिसर में बहुत बड़ा काम यहाँ पे किया. लेकिन इसी परिसर में आज एक हमारे गायक कलाकार जो यहाँ पे गीतों के माध्यम से आने वाले लोगों को रुझाने का काम करते हैं, उनका प्रबोधन करने का काम करते हैं. जानेंगे उन्हीं से. और लोग यहाँ पे इतनी कड़ी तादाद में यहाँ पे खड़े हैं, जिन लोगों से हम रूबरू होना चाहेंगे. दादा से जय भीम करूँगा. दादा जय भीम. जय भीम. कहाँ से हो, क्या नाम है? मेरा नाम है राहुल तेलगोटे और अकोला डिस्ट्रिक्ट से यहाँ पे आया हूँ. जी, राहुल तेलगोटे अंध कलाकार है जो सही मायने में देखा तो, लेकिन उनकी आवाज़ लोगों को जागृत करने की आवाज़ है. बंदा जो भी अंधा भी हो, लेकिन उसकी आवाज़ लोगों को सही मायने में अंधेरे में सही मायने दिशा देने का काम करती है. ये आवाज़ यूट्यूब चैनल पे भी आप बहुत सारे देखते हैं. ये जो तेलगोटे सर है जो खुद ढोलकी बजाते हैं, साथ ही साथ यहाँ पे समाज को प्रबोधित करने का काम करते हैं और ऐसे गीत गाते हैं जो प्रबोधन करते हैं, क्रांति करते हैं. सुनेंगे लॉर्ड बुद्धा टीवी चैनल के लिए. मैं प्राध्यापक गजेंद्र गवई, कैमरामैन विकास जीवने से. देखिए सर. जय भीम. जय भीम. शुरू. सबसे पहले मैं मेरा परिचय देता हूँ. जी 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 राहुल बलिराम तेलगोटे, जी. तालुका आकोट, जिला अकोला. जी और बचपन से दोनों आँख से 100% ब्लाइंड हूँ. जी स्वाभिमानी ज़िंदगी जीने के लिए मैं समाज में हर गांव जाता हूँ. बहुत अच्छे. और जो कुछ मेरे को जो गाने के माध्यम से प्रबोधन कर सकता हूँ जी जी उतना करता हूँ. लेकिन अभी तक प्लेटफॉर्म नहीं मिला है. जी जी अभी लॉर्ड बुद्धा टीवी चैनल आपको पूरे देश दुनिया में दिखा रहा है. बोलो. लाखों मुसीबत में संभाला हमें भीम ने, बच्चों की तरह गोद में पाला हमें भीम ने. डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर कहते थे कि ऐसा कौन सा काम है कि जो मैंने आपका काम नहीं किया है, फिर किस बात की दे रहे हो मुझे सजा कि मैंने आपका बहुत बड़ा गुनाह किया. इसीलिए बाबा साहब क्या कहते थे, जिनको आगे बढ़ने का मौका दिया,
दिया, जिनको आगे बढ़ने का मौका दिया, मुझे पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया, पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया। समझ कर भी आज वो अनजान हो गए, समझ कर आज वो अनजान हो गए, इस अंबेडकर को बेईमान हो गए, इस अंबेडकर को बेईमान हो गए, इस अंबेडकर को बेईमान हो गए। फिर मैंने उनको माँ का प्यार दिया, फिर मैंने उनको माँ का प्यार दिया, गरे साने पानी सारे गरे दसा, जिनको मैंने उनको माँ का प्यार दिया, जिनको मैंने वो प्यार दिया, मुझे पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया, पढ़े लिखे लोगों ने निकला है सूरज फिर क्यों रात हो गई, निकला है सूरज फिर क्यों रात हो गई, जो न चाहता था वही बात हो गई, जो न चाहता था जो न चाहता वो बात हो गई। ये मैं नहीं कहता, ये बाबा साहब कहते थे। जय भीम। हम तो सिर्फ बाबा साहब के पोस्टमैन हैं। फिर इस बात ने मुझे चौंका दिया, फिर इस बात ने मुझे चौंका दिया, है मुझे पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया, पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया, मुझे पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया, पढ़े लिखे लोगों ने धोखा जिनके लिए जंग में मैं लड़ता रहा, जिनके लिए जंग में मैं लड़ता रहा, आगे ही आगे मैं बढ़ता रहा, आगे ही आगे मैं बढ़ता रहा, आगे ही आगे मैं बढ़ता रहा, किसी ने न बाल मेरा किसी ने न बाल मेरा बांका किया, सारे गरे सा, सारे गरे सा, गरे सारे गरे सा, गरे सा ने धा सा, किसी ने न बाल मेरा बांका किया, किसी ने न बाल मेरा बांका किया, मुझे
पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया, पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया, पढ़े लिखे लोगों ने दर्शकों, आप लोग देख रहे हैं ये लॉर्ड बुद्धा टीवी चैनल का सीधा प्रसारण है संभाजी नगर और विद्यापीठ गेट से। यहाँ पे देख रहे थे कि विजय तेलगोटे नामक का ये अंधा कलाकार, जो यहाँ पे राहुल तेलगोटे नाम का ये अंधा कलाकार जो अच्छी तरीके से ढोलकी यहाँ पे बजाता है, साथ ही साथ इतने ढेर सारे लोगों को रुझाने का काम करता है, प्रबोधित करने का काम करता है कि बाबा साहब कहते कि जिनको मैंने पढ़ने लिखने का मौका दिया, आज वही पढ़े लिखे लोगों ने मुझे धोखा दिया। इस वातावरण को यहाँ पे दोहराने का काम गीतों के माध्यम से यहाँ पे राहुल तेलगोटे ने किया है। ये बुलंद आवाज़ समाज की है, इस आवाज़ को यहाँ पे सही मायने में बड़ा करने को और उसको मदद करने का सब समाज के लोगों ने यहाँ पे प्रयास करना चाहिए, क्योंकि आज कलाकार यहाँ पे जीवित रहेगा तो आने वाले जनरेशन, आने वाली पीढ़ी यहाँ पे प्रबोधन के माध्यम से, विचारों के माध्यम से जीवित रहेंगी। सांगते काय, 21वी प्रतिज्ञा 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 सांगते काय। आज माझा नवा जन्म हा, आज माझा नवा जन्म आहे, आज माझा नवा जन्म हा, आज माझा नवा जन्म आहे। हिंदू धर्म सोडला आहे रे, हिंदू धर्म सोडला आहे, हिंदू धर्म सोडला आहे रे, हिंदू धर्म सोडला आहे, हिंदू धर्म सोडला आहे रे, हिंदू धर्म सोडला आहे, हिंदू धर्म सोडला आहे रे, हिंदू धर्म सोडला आहे। 21वी प्रतिज्ञा सांगते काय, 21वी प्रतिज्ञा सांगते काय, 21वी प्रतिज्ञा सांगते काय, 21वी प्रतिज्ञा सांगते काय। आज माझा नवा जन्म हा, माझा नवा जन्म आहे, आज माझा नवा जन्म आहे, माझा नवा जन्म आहे। हिंदू धर्म सोडला आहे रे, हिंदू धर्म सोडला आहे, हिंदू धर्म सोडला आहे रे, हिंदू धर्म सोडला आहे। जय भीम आमचा नारा आहे, जय भीम आमचा नारा आहे, जय भीम आमचा नारा आहे, जय भीम आमचा नारा आहे। बाबासाहेबांचे पाईक आहे रे, बुद्ध धम्माचे पाईक आहे, बाबासाहेबांचे पाईक आहे रे, बुद्ध धम्माचे पाईक आहे, बाबासाहेबांचे पाईक आहे रे, बुद्ध धम्माचे पाईक आहे, बाबासाहेबांचे पाईक आहे रे, बुद्ध धम्माचे पाईक आहे। प्रतिज्ञाचा शेवट सांगते काय, प्रतिज्ञाचा शेवट सांगते काय, प्रतिज्ञांचा शेवट सांगते काय, प्रतिज्ञाचा शेवट सांगते काय। बुद्धाच्या शिकवणुकीनुसार वागणार आहे, बुद्धाच्या शिकवणुकीनुसार वागणार आहे, बुद्धाच्या शिकवणुकीनुसार वागणार आहे, बुद्धाच्या शिकवणुकीनुसार वागणार आहे। बुद्धाचा पाईक होणार आहे रे, धम्माचा पाईक होणार आहे, बुद्धाचा पाईक होणार आहे रे, धम्माचा पाईक होणार आहे, बुद्धाचा पाईक होणार आहे रे, धम्माचा पाईक होणार आहे, बुद्धाचा पाईक होणार आहे रे, धम्माचा पाईक होणार आहे, बुद्धाचा पाईक होणार आहे रे, धम्माचा पाईक होणार आहे, बुद्धाचा पाईक होणार आहे रे, धम्माचा पाईक होणार आहे। जय 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 भीम, जय भीम, जय भीम, जय 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 भीम, जय भीम, जय भीम, जय 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 भीम, जय भीम, जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कोण माहिती देते त्याच्याबद्दल? दर्शकांनो, आपण पाहतात लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलचं हे थेट प्रक्षेपण खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण पाहतोय की काही महिला या ठिकाणी गात आहेत, आपण बघू शकता। हो निळ्या झेंड्याची भडकेली शान, भीम भारताचा कीर्ती अमर राज ग, पंचरंगाची भडकेली शान, हो निळ्या झेंड्याची भडकेली शान, हो निळ्या झेंड्याची भडकेली शान। जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम। दर्शकांनो, आपण पाहत आहात लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलचं हे थेट प्रक्षेपण संभाजीनगरच्या विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्यापीठ गेटच्या बाजूला ज्या ठिकाणी नागसेन परिसर आहे, या नागसेन परिसरातील हे अजंता
हॉस्टेल जे आहे या हॉस्टेलच्या समोर एक पथनाट्याचा कार्यक्रम या ठिकाणी बहुजन विद्यार्थी आघाडीच्या माध्यमातून होतोय. एकंदरीतच हा कार्यक्रम आपण लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या माध्यमातून बघितलाय. आपण जाणून घेऊ काय तर. जय भीम नमो बुद्धाय. जय भीम सर, जय भीम नमो बुद्धाय. सर्वप्रथम सर मी तुमचा आभारी आहे. आम्ही सर बहुजन विद्यार्थी आघाडीच्या वतीने आम्ही महाराष्ट्रभर आमची जनजागृती अभियान समाज प्रबोधन आमचं चालते. आम्ही तरुणांमध्ये फुले शाहू आंबेडकर त्याचबरोबर बुद्ध धम्माचं ज्ञान आम्ही त्यांना देत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही बहुजन विद्यार्थी आघाडीच्या वतीने चलो बुद्ध की ओर या अभियानाअंतर्गत आज इथं हे पथनाट्य 22 प्रतिज्ञाबाबत जनजागृती अभियान या ठिकाणी आम्ही राबवत आहोत की आपला समाज जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धेकडे जात आहे, तो चुकीच्या मार्गाने जात आहे. जे बाबासाहेबांनी आपल्याला 56 मध्ये बुद्ध धम्म दिला, परंतु ज्या अर्थाने आपला विकास व्हायला पाहिजे होता, आपल्यात बदल व्हायला पाहिजे होता, त्या पद्धतीनं बदल झालेला नाही. आणि ही गोष्ट ही बाब आमच्या बहुजन विद्यार्थी आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आली आणि त्याचमुळे आम्ही या माध्यमातून पथनाट्य घेऊन या ठिकाणी जनजागृती मोहीम या ठिकाणी राबवत आहोत. अच्छा, किती विद्यार्थी आहेत सर? आमचं सध्या इथं एक 50 विद्यार्थी आहेत आणि पूर्ण औरंगाबादमध्ये आम्ही 300 ते 400 विद्यार्थी आमचे इथं काम करतात. कोणत्या खास करून विषयावर तुम्ही या ठिकाणी ट्रेस करताय? इथं सर आज आमचं मुख्य आहे 22 प्रतिज्ञा अभियान आहे. चलो बुद्ध की ओर या अभियानाअंतर्गत 22 प्रतिज्ञा जनजागृती अभियान. लोकांचा कसा प्रतिसाद मिळतोय? सर खूप पॉझिटिव्ह प्रतिसाद आहे. लोक चांगल्या प्रकारे जुळत आहेत आणि आम्हाला अपेक्षा आहे की लोकांनी फक्त ऐकूनच नाही तर हे इथून ऐकून आपापल्या गावामध्ये परिसरामध्ये यातून बदल घडावा. जे आपले तरुण मंडळी असेल किंवा वृद्ध मंडळी असेल यांनी सोबत बसून याच्यावरती काम केलं तर चांगल्या मोठ्या प्रमाणात हा बदल घडेल. आपलं नाव? माझं नाव ॲडव्होकेट प्रणित भोजने. मी बहुजन विद्यार्थी पुरे लॉचे विद्यार्थी आहेत का? हो. काही म्हणजे आमच्यामध्ये मॅक्झिमम लॉचे विद्यार्थी आहेत. दर्शकांना पाहतं की ज्या कायद्यानं खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थाने एक बॅरिस्टर म्हणून या ठिकाणी उपाधी दिली गेलेली आहे आणि देशातला नव्हे तर जगातला एक नंबरचा वकील ज्यांना म्हटलं जाते, देशातला एक नंबरचा बॅरिस्टर ज्यांना म्हटलं जाते, अशा पद्धतीच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या वकिलीला सलाम करण्यासाठी आज लॉच्या माध्यमातून वकिली पेशेच्या माध्यमातून काही आमचे विद्यार्थी या ठिकाणी जुळत आहेत. परंतु ही विद्यार्थी समाजामध्ये केवळ वकिली न करता खरं तर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा ज्यामुळे आम्ही या हिंदू धर्माला, या व्यवस्थेला, या मनुवादी प्रणालीला कायमचं या ठिकाणी त्याग करण्यासाठी बाबासाहेबांनी आम्हाला संबोधित केलेलं आहे. परंतु आजही ही क्रांती आणि प्रतिक्रांती, बाबासाहेबांनी क्रांती केली आणि आमचे काही लोक पुन्हा प्रतिक्रांती करतायत, पुन्हा देवदेवारे आणि त्या पद्धतीच्या पुन्हा अंधश्रद्धा जोपासण्याचा प्रयत्न करतात. हे बिलकुल झालं नाही पाहिजे. या पद्धतीचा संदेश बहुजन विद्यार्थी आघाडीच्या माध्यमातून होतात. काही मुली सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये जुळाल्या आहेत. जय भीम नमो बुद्धाय. जय भीम. काय नाव तुझं? दीक्षा मिलिंद गायकवाड. काय सांगेल? सर आम्ही प्रत्येक वेळी हाच प्रयत्न करत असतो बहुजन विद्यार्थी आघाडीतर्फे की यंग जनरेशन आहे त्यांनी आपला मार्ग सोडला नाही पाहिजे. तथागत भगवान गौतम बुद्धांचा दिलेला सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात सुंदर असा धम्मा आहे आपला. तो धम्मा आम्ही सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आज जसं की आज आमचा थीम होता की 22 प्रतिज्ञांबद्दल आम्ही सांगितलं, जनजागृती केली आणि आमची हीच प्रतिज्ञा राहील की आज आपण बघतोय राजकीय जर गोष्टी आपण बघितल्या गेल्या तर हळूहळू आपला देश हुकुमशाहीच्या दिशेने जाताना बघतोय. तर त्यात सुधारणा होऊन आपल्या यंग जनरेशननी व्यवस्थित विचार करून आपण मोक्याच्या जागा पटकाव्यात हाच आमचा उद्देश असतो नेहमी. आपण पाहू शकता. आई एक मिनिट. तुमचा आवाज खूप मोठा बुलंद आहे आणि खरं तर खूप मोठी तळतळ तुम्हाला या समाजाची आहे खरं अर्थाने बाबासाहेब आंबेडकरचे. तुमचं नाव आणि एकंदरीत काय आहे तुमचं मत सांगा. आपलं नाव आसराबाई सर्जेराव कांबळे, संजय नगर मुकिंदवाडी. बाबासाहेबाचा मला लय आदर्श आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत गौतम बुद्धाचा, तथागत गौतम बुद्धाचा. जय भीम, जय भीम, जय भीम. एक मिनिट आई, खरं तर एक मिनिट अजून मला तुम्हाला बोलायचं आहे. एक मिनिट ऐका. आपण थोडंसं अतिशय याही वयामध्ये तरुणांना लाजवल अशा पद्धतीचा हा बुलंद आवाज या केसराबाईचा आहे आणि आसराबाईचा आहे. आणि खरं तर ही आसराबाई खरं तर विचारांना आसरा या ठिकाणी देते. पण आई मला एक सांगा, बाबासाहेब नाऱ्यामध्ये आहेत का? बाबासाहेब बुलंद आवाजामध्ये आहेत का? बाबासाहेब आणि तथागत आम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर आमचं आचरण कसं असलं पाहिजे? लय भारी 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 म्हणजे डॉक्टर बाबासाहेब गौतम बुद्ध मला दुसरं कोणी लागत नाही, दुसरं कोणी लागत नाही. मला पहिले गौतम बुद्ध, बाबा साहेब तुम आगे बढ़ो, प्रकाश आंबेडकर हमारे तुम्हारे साथ है. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आला रे आला जय भीमवाला, आला रे आला जय भीमवाला. अरे गलीतून आला जय भीमवाला, बोळीतून आला जय भीमवाला, गाडीवर आला जय भीमवाला,
लोणावळ्याला जय भीम जय भीम. तर बाबासाहेब आंबेडकरांचा हा आवाज बुलंद करणारी ही काय नाव तुमचं, आसराबाई आहे आणि मुकुंदवाडी या औरंगाबादमधनं म्हणजे संभाजीनगरमधनंच आहे. दर्शकांना आपण पाहू शकता की आमच्या तमाम तरुणांना खऱ्या अर्थानं लाजवण्याचं काम या ठिकाणी या माऊलीच्या माध्यमातून होते. यांना अजून आरोग्य आयुष्य लाभो अशाच आसराबाई कचराबाई समाजातनं उभ्या राहोत. आई जय भीम. काय सांगाल या प्रसंगी, काय सांगाल? काय नाव तुमचं, कुठून आलात? अंबादास व्यंकट मगर. काय सांगाल मगर साहेब? आम्ही शिरपूर आलो. जी 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 शिरपूर तालुका मंठा जिल्हा जालना. जी तर एक गीत गातो. बिलकुल का. क्रांतीचा जिंकू आजहार उचली रे तलवार. क्रांतीचा जिंकू आजहार उचली रे तलवार. मग ऐकून घे रे नको गाळू मकरा ही तर राहीन बाबासाहेब आंबेडकर. अशा गुलामीला ठोकर मार उचली रे तलवार. क्रांतीचा जिंकू आजहार उचली रे तलवार. ऐकूचा जिंकू आजहार उचल रे तलवार. भीम भगवान की जय. हमारी फौलाद है अंबेडकराची औलाद है. शादी हमारी फौलाद है अंबेडकराची औलाद है. जय भीम जय भीम जय भीम. आपण पाहू शकता की या पद्धतीनं आपण पाहू शकतो की या पद्धतीनं आवाज या ठिकाणी पाहतो आपण. या विद्यापीठ गेट परिसरावर अनेक महिलांचा या ठिकाणी आवाज आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचा हा आवाज या ठिकाणी अशाच पद्धतीनं वाढत राहतो आहे. कारण आज आहे 14 जानेवारी नाम विस्तार वर्धापन दिन. ह्या दिवशी खरं तर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी हा आवाज या ठिकाणी बुलंद होतो आहे. आपण पाहत राहा लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनल, तुमचं माझं हक्काचं सर्वांचं. मी प्राध्यापक गजेंद्र गवई, कॅमेरामॅन विकास जीवनेसह. धन्यवाद. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.